मोठी बातमी. बड्या नेत्यानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का. आज भाजपात मोठा पक्षप्रवेश. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का पक्षाला बसला असून आज भाजपात मोठा पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतराला देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. आता हेच चित्र महापालिका निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग चालू आहे. याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीला बसला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. माजी आमदार सुभाष भोईर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बापूसाहेब पठारे यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय. बोलो भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा. यानंतर सचिन दोडके माजी नगरसेवक आहेत. सचिनजी दोडके यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशावर यायचंय. सचिनजी दोडके स्टेजवर येऊ द्यावं सगळ्यांना विनंती आहे. सचिनजी दोडके. बाळासाहेब धनकवडे नगरसेवक आहेत. बाळासाहेब यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आदरणीय बाळासाहेब धनकवडे हे नगरसेवक आहेत. आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. मी आदरणीय प्रदेशाध्यक्षा विनंती करतो की धनकवडेजींचं स्वागत करावं. यानंतर सायली रमेश भाऊ वांजळे, सायलीताई रमेशजी वांजळे यांच्या कन्या आहेत. आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. मी सायलीताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतोय. विकास नाना दांगट यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. माननीय प्रदेशाध्यक्ष रवी भाऊ हे विकास नानांचं स्वागत करतील. यानंतर नारायणराव गलांडे यांना विनंती आहे. सगळ्यांनी खाली बसा. नारायणरावजी गलांडे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. माननीय प्रदेशाध्यक्षांना विनंती की त्यांनी स्वागत करावं. यानंतर भारत माता की. 2014 मध्ये शिवसेना पक्षाकडून सुभाष भोईर कल्याण ग्रामीण मधून निवडून आले होते. 2019 मध्ये शिवसेना पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांना 2024 मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट देण्यात आले. ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या विरोधात उभे होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना लोकसभा संपर्क प्रमुख पद देखील देण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांचं पद काढून घेण्यात आलं. दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं होतं. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीची वाट धरली. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात अनेकांनी पक्षप्रवेश केला. दरम्यान हे पक्षप्रवेश अजूनही सुरूच असल्याचं दिसत आहे. पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडी पुढे आहे.